पदाधिकारी म्हणजे कोणता आहे? माझं नाव नरेंद्र भांगे आहे. मी कृती समितीचा उपाध्यक्ष आहे. महानिर्मिती कंपनीने ज्या वेळेला आमची जमीन संपादित केली होती त्यावेळेला आम्हाला स्पष्ट स्वरूपात सांगितलं होतं की आम्ही शेतीच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी देऊ. परंतु त्यांनी आता आम्हाला सांगत आहे की औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय असल्यामुळे तुम्हाला परीक्षा द्यावं लागेल आणि आम्हाला फक्त प्रशिक्षणार्थी म्हणून घेतलेला आहे. पण औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय हा लोकसेवाची जी भरती होती त्याच्यासाठी दिलेला होता आणि महानिर्मिती कंपनी हे लोकसेवा भरतीमध्ये येत नाही. कारण महानिर्मिती कंपनी आमच्या शेतीवरती करोडोचं प्रोडक्शन उत्पन्न करून विकून करोडो रुपये पुन्हा कमवतात. म्हणून औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय महानिर्मिती कंपनीला लागू होत नाही आणि औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय सांगून महानिर्मिती कंपनी आमची दिशाभूल करत आहे. ज्या स्वरूपात आमची शेती घेतली होती त्याच स्वरूपात महानिर्मिती कंपनीने आम्हाला कायमस्वरूपी नोकरी द्यावी. आणि आमच्या उपोषणकर्त्यामध्ये याच्यानंतर कुठल्याही उपोषणकर्त्याची जर प्रकृती खालवली तर हे आंदोलन इतक्या तीव्र स्वरूपात करण्यात येईल आणि याचं सर्वस्वी जबाबदारी महानिर्मिती कंपनी आणि या महाराष्ट्र शासनाने ही जबाबदारी त्यांच्यावरती राहील पूर्ण. मी हेमंत मुसळे प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी. गेल्या 15 दिवसापासून आम्ही आमरण उपोषणावर आहोत. परंतु प्रशासनाला आणि शासनाला आमची अजूनही कुठलीही दखल घेतली नाही. आम्हा प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत शासन आणि प्रशासन इतकं उदासीनता का दाखवत आहे मला अजूनही कळत नाही. आमच्या मंडपाला प्रत्येक राजकारणी पार्टीचे नेते इथे भेट देऊन गेलेले आहेत. ते कुठलेही असो, BJP, काँग्रेस, इतर कुठलेही असो. परंतु अजूनपर्यंत ऊर्जा मंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी अजून आमची दखल घेतलेली नाही. आम्हाला विश्वास आहे की ते आमची दखल घेतील नक्की, परंतु 15 दिवस होऊनही आमची दखल घेतली गेलेली नाही. या महानिर्मिती कंपनीने आम्हाला 14 वर्षापासून फक्त प्रशिक्षणावर ठेवलेले आहे आणि मधात जे सांगतात आम्हाला औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे 5% आरक्षण प्रकल्पग्रस्तांना आहे त्यानंतर. परंतु महानिर्मिती कंपनीतील प्रकल्पग्रस्तांना कंपनीच्या सामाजिक जबाबदारी धोरणाअंतर्गत जर आम्हाला 50% आरक्षण देऊन प्रशिक्षणावर घेतलं तर ते असं नवीन धोरण बनवून आम्हाला एक क्लास 3 नाही पण क्लास 4 ही श्रेणी निर्माण करून होती ती ऑलरेडी ती श्रेणी यांनी रद्द केली, तीच पुनर्जीवित करून आम्हाला सरसकट सामावून घ्यावं असं आमच्या सर्व प्रकल्पग्रस्ताची या महानिर्मिती कंपनीला आणि या शासनाला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी आकाश चंद्रबांजी मोजे, प्रकल्पग्रस्त कृती समिती याचा अध्यक्ष. गेल्या 15 दिवसापासून आम्ही या आंदोलनाला बसलेलो आहे. आमच्या 3 पोरांची प्रकृती एकदम खराब झालेली आहे. तरी या महानिर्मिती कंपनीचे अधिकारी पदाधिकारी हे आमच्याकडे डुंकूनसुद्धा पाहत नाही आहे आणि माननीय इथले खाजगी नेते जे आहे, स्थायी नेते जे आहे, त्यांनीसुद्धा आमच्याकडे डुंकून पाहिलेलं नाही. आज आमच्या पेंडॉलला माननीय श्री केदार साहेब, तसेच टेकचंदजी सावरकर साहेब, आमचे इथले सरपंच रत्नदीप भाऊ रंगारी भाऊ, त्याच्यात राजेश भाऊ रंगारी आणि जाधव साहेब, प्रकाशजी जाधव साहेब, अभिजितजी वंजारी साहेब, श्यामकुमारजी बर्वे साहेब, तसेच लेकुडवाडे मॅडम यांनी भेट दिली. हे म्हणाले की आम्ही 1-2 दिवसात तुम्हाला मुंबईला बोलून तुमची मीटिंग लावतो. तरीही आत्तापर्यंतसुद्धा आमची मीटिंग लागलेली नाही. 15 दिवसपासून आंदोलन सुरू आहे. कंपनीचे कोणतेही अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आले का तुमच्याच भेटायला? नाही आले साहेब, अजूनही नाही आले. त्यांना फक्त हेच खुर्चीवर बसून त्यांना थंडी हवा घ्यायची आहे. आम्ही इथे मरून राहिलो तरी आमची त्यांना काळजी काहीच नाही आहे. आणि ते वारंवार आम्हाला पत्रव्यवहार करून आले की तुम्ही उपोषण सोडून द्या, उपोषण सोडल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमची मीटिंग लावून देतो. त्याच्या आधी आमचं 25 दिवसाचं उपोषण झालं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काही केलेलं नाही. एक पत्र दिलं होतं 15 दिवसात तुमचं काम करून देतो, तरी आज 7 महिने उलटून गेले तरी आमचं काम केलं नाही. आम्हाला या कंपनीवर विश्वास राहिलेला नाही. आज आमचं काही इथे बरं वाईट झालं तर याचे जिम्मेदार ही सरकार आणि कंपनी राहील असं मी सांगू इच्छितो.
तुमची कंपनीकडून काय अपेक्षा आहे? त्यांनी काय तुम्हाला लिहून द्यायला पाहिजे की काय अपेक्षा, काय मागणी करणार तुम्ही? मुख्य मागणी काय आहे? मुख्य मागणी एकच आहे, जशा आमच्या जमिनी घेतल्या होत्या तशी त्यांनी आम्हाला नोकरी द्यावं. 1975पासून आमच्या जमिनी त्यांनी घेतल्या. 75च्या आधी 1975ला प्लॅन उभारला. तिथे आमचेच वडील आजोबा यांनी काम केलं, घाम गाळला, तो प्लॅन उभा केला. त्याच्यानंतर आमच्या जमिनी घेतल्यानंतर आम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला तंत्रज्ञान ही नोकरी देईल. अद्यापही आता 14 वर्ष आमचे प्रशिक्षण झाले तरीसुद्धा आम्हाला काही यांनी स्थायी नोकरी दिलेली नाही. कंपनीचं म्हणणं आहे की औरंगाबाद खंडपीठचे जे आदेश आहेत त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत किंवा करणार. तुम्ही काय म्हणणार आहे? तुम्ही असा कुठलाही आदेश नाही. 2005 मध्ये जे विद्युत मंडळ होतं त्याच्या 3 कंपन्या झाल्या, पारेषण, वितरण आणि जनरेशन. आणि तिन्ही कंपन्यामध्ये आधी मंडळ होतं आणि मंडळाची जी जागा होती जणकोची त्या आमची जमीन घेऊन मंडळाने घेतली होती. पारेषण आणि वितरणने नव्हती घेतली. आज आमची हेच मागणी आहे की आमच्या जमीन तुम्ही घेतल्यात, तुम्हीच आम्हाला नोकरी द्यावं. असा औरंगाबाद हायकोर्टाचा कोणताही निर्णय नाही आणि आम्हाला लागू होत नाही तो निर्णय. आता शेवटचा तुमचे काय इशारा आहे? कंपनीला काय इशारा देणार? म्हणजे समोर 15 दिवसपासून तुम्ही कर्मचाऱ्यांची तब्येत खालवली आहे, हॉस्पिटलला भरती आहे, काय म्हणणार आहे? आजपर्यंत आम्ही शांत बसलो होतो, शांत स्वरूपाचं आमचं आंदोलन चालू होतं. आज आमच्या पोराला एक राजकुमार सोनेकर नावाचा पोरगा आहे, त्याला मेयोमधनं आपल्या नंदिनी हॉस्पिटलला नेलं. तिथे त्याची भरपूर प्रकृती खराब झाली. त्याच्यानंतर आता ॲलेक्सिस हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याला 1.5 लाख रुपये लागून गेले तरी त्यांना बरं होऊन न राहिले. ते आज असेच आमचे पोराची तब्येत हलवली तर आम्ही येणाऱ्या 3 दिवसात एवढं उग्र आंदोलन करील का याचा विचार ही महानिर्मिती करू नाही शकेल किंवा हे प्रशासन नाही करू शकेल. याचा त्यांनी दखल घ्यावी. हां, ती आमचं जर या पोरांचं कमी जास्त जर झालं तर सगळी जिम्मेदारी ही महानिर्मिती कंपनी राहील. रुपेश महाजन, कृती समिती सचिव. गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषणावर बसलेलो आहोत. सध्याची कंडिशन तुम्ही पाहून राहिले की काय आहे बा. म्हणून माझे जे सवंगडी होते ॲलेक्सिसमध्ये आता पण ते हॉस्पिटलाइज आहे, तरीही शासन आणि प्रशासन यांनी आतापर्यंत दखल घेतलेली नाही. तुमचं काय मागणी आहे? कशासाठी आंदोलन करत आहात? आमची एकच मागणी आहे, ती म्हणजे आम्हाला सरसकट यांनी सामावून घ्यावे, कोणतीही परीक्षेची अट न घेता. ही एक मागणी काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि मी एकच सांगू इच्छितो की एका दिवशी शेकडो GR हे पास करतात, इतके मोठ्या योजना आखतात. मग आम्ही यांना जमिनी देऊन काही कोणतं पाप केलं का? आमच्या याच्यावर इतके करोडो रुपये कमवून राहिले. पूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज चाललेली आहे, परंतु जे वीज निर्माण करून राहिले, जे वीज निर्माण करायसाठी जे जागा आम्ही दिली ते आज हा लपेष्टा सहन करत आहे. तुम्हाला काय आश्वासन पाहिजे कंपनीकडून किंवा शासनाकडून? आम्हाला आश्वासन तर आता पाहिजेच नाही, कारण की गेल्या 14-15 वर्षापासून आश्वासन देऊन त्यांना सवय झालेली आहे आणि आम्ही थकून गेलो. आम्हाला आता कायमस्वरूपी नोकरीसाठी लिखित स्वरूपात जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी इथनं उठणार नाही हे सांगू इच्छितो. आणि मला माझ्या जीवाला काही जरी बरं वाईट झाले तर याच्यासाठी फक्त आणि फक्त महानिर्मिती कंपनी आणि शासन प्रशासन हे जबाबदार राहणार. कारण की आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये एक आपण बघत आलो आहे की जोपर्यंत कुणाचा जीव जात नाही तोपर्यंत हातात कोणी काही देत नाही. आणि ते हेच बघून राहिले की केव्हा इथे कोणाचा जीव जाते आणि तेव्हा मग आमचं काम करणार. किती दिवस झाले तुम्ही उपोषणमध्ये आहे? आज 4था दिवस आहे. 4था दिवस आहे आणि तरी पण कोणी आतापर्यंत दखल घ्यायला आलेले नाही आहे. आणि आता जे रनिंग सरकार आहे आपली, याच्या आधी पण त्या सरकारमार्फत आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे यांनीच आमची पगारवाढ केली होती. तर मी त्यांना विनंती करतो की आता जे आहे त्यांना सर्वच माहीत आहे की मुलांवर काय घडत आहे काय नाही. तर ऊर्जा मंत्र्यांना विनंती करून आम्हाला ज्या श्रेणीमध्ये होऊ शकते आम्हाला फक्त कायमस्वरूपी नोकरी द्यावे ही आमची विनंती आहे.